नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं समस्त सातारकर नागरिकांचं मनापासून स्वागत. आपण सातारा नगर परिषद निवडणूक 2025 त्यानिमित्तानं एकूणच जे काही संपूर्ण सातारा शहरामध्ये 25 प्रभागामध्ये जे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या आपण मुलाखती घेत आहोत आणि त्यांचं नेमकेपणानं विकासाची संकल्पना वैयक्तिक पातळीवरती काय आहे. कारण पक्ष पातळीवरती त्यांचा म्हणून एक अजेंडा असतो आणि ते आपल्यापर्यंत येत असतं. पण तरीसुद्धा नगरसेवक हा जो हे जे काही पद आहे ते सातत्यानं नागरिकांच्या संपर्कात असणारं त्या प्रभागाशी निगडीत असणारं असं पद असल्या कारणामुळं त्यांची पण स्वतःची म्हणून एक ज्याला आपण व्हिजन म्हणतो किंवा त्यांचं पण म्हणून असणारा प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भामध्ये असणारी संकल्पना काय आहे तर हे आपण जाणून ह्या संवादामधनं घेत आहोत. आज आपल्याला भेटीला आलेल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार ज्या आहेत त्या अपर्णा अविनाश बाचल. तर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत. पण त्यापूर्वी ह्या प्रभागाची थोडी मी माहिती आपल्याला देतो. या प्रभागामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3035 आहे, तर स्त्री मतदारांची संख्या 2939 आहे. एकूण 6011 एवढे मतदार त्या विभागामध्ये आहेत. आणि मी सातत्याने अशी मांडणी करतोय की गेल्या 35 वर्षामधला माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये 65, 66, 67 याच्या पलीकडे काही टक्केवारी मतदानाची जात नाही आणि ती अत्युच्च असती. जर समजा 65% मतदान झालं तर 3907, 66% मतदान झालं तर 3967 आणि 67% मतदान झालं तर 4027. तर एवढं मतदान त्या ठिकाणी होऊ शकतं असा एक आपण अंदाज व्यक्त करतोय. आणि मग ज्या उमेदवाराकडं स्वतःची म्हणून किंवा 2050 किंवा 2100 मतं जो उमेदवार स्वतःकडं आकर्षित करून घेईल किंवा त्याच्या पारड्यात पडतील त्यांचा विजय मात्र या ठिकाणी निश्चितपणे होईल असं एक आपल्याला दिसतं. तेव्हा अपर्णाताई आपलं आमच्या या स्टुडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. नमस्कार. तेव्हा अपर्णा अविनाश बाचल ह्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या समस्त सातारकरांना एक सामाजिक कार्यकर्ते अविनाश नाना बाचल हे माहिती असतील. खरं तर या प्रभागामध्ये किंवा एकूण ज्या वेळेला निवडणुका आता होतील तेव्हापासून 2-3 वर्ष आपण त्याची वाट बघत होतो. पण तेव्हापासून या प्रभागामध्ये निश्चितपणानं नाना बाचल यांनी एक त्यांचं सामाजिक कार्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं होतं आणि करत होते ते. अर्थात बाचल कुटुंबियाला सुद्धा एक सामाजिक सेवेची परंपरा निश्चितपणानं आहे. तो एक चर्चेचा वेगळा विषय, आपण नंतर त्याच्यावरती बोलू. आणि त्यांना एक राजकीय पण एक निश्चितपणानं बाचल कुटुंबियांना एक परंपरा नक्कीच आहे. तर आज आपल्यासमोर मात्र अपर्णाताई आलेल्या आहेत आणि नानांचा पूर्णपणे सपोर्ट पाठिंबा त्यांचा सहकार्य असल्या कारणामुळं त्या ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचं नाव हे रेकमेंड केलेलं होतं. भारतीय जनता पार्टीनं त्यांना पूर्णपणे कमळाच्या चिन्हावरतीच उभं राहा म्हणून अधिकृतपणे सांगितलेलं आहे. त्याबरोबरीनं नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचाही पूर्ण सपोर्ट हा त्यांना आहे, कारण पक्षाचे उमेदवार म्हणून ते आपल्यासमोर आलेले आहेत. ह्याच प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांच्याबरोबरीनं सोनम सुनील काळेकर ह्या पण तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावरती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर या पक्षातर्फे त्या नशीब आजमावत आहेत. तर शिवानी प्रीतम कळसकर यांचं चिन्ह बॅट आहे आणि त्या अपक्ष उमेदवार म्हणून ह्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. ह्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये असाही प्रचार होतोय की बाबा आम्हीच अधिकृत उमेदवार आहोत, महाराजांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि त्या पद्धतीनं नागरिकांच्यामध्ये सांगितलं जातं आहे. परंतु उदयन महाराजांनी अत्यंत स्पष्ट पहिल्याच दिवशी केलेलं आहे की पक्षाच्या यादीमध्ये जे उमेदवार आहेत तेच माझे अधिकृत उमेदवार आहेत. तर अशा पद्धतीनं शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा आपले महाराज साहेब असतील, उदयनराजे भोसले असतील यांनी जाहीर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सातारकर नागरिकांचा त्याच्यावरती निश्चितपणानं विश्वास आहे. कोणी काही जर वेगळ्या पद्धतीनं प्रचार करत असेल तर त्याला सातारकर खातरजमा करून नक्कीच घेतील. तेव्हा अधिक न बोलता अपर्णाताई मला सांगा की तुम्ही आता ही ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, नानांचा सामाजिक कार्याचा वसा आहेच तुमच्याकडे, घरामध्ये घरचाही राजकीय वसा आहे, सामाजिक कार्याचा वसा आहे. तर एकूणच ह्या प्रभागामध्ये नेमकेपणानं आपल्याला काय समस्या जाणवतात, दिसतात
की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि मी उद्या विजयी झाल्यानंतर त्या सोडवेन, तर त्याच्यामध्ये काही एक महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्ही सांगू शकाल? दादांनी तर ह्याच्यानी म्हणजे भाजी मंडईचं जर हे केला तर भाजी मंडईच्या इथं खूप पावसाळ्यात तर जायची इच्छाच होत नाही. त्यामुळं तिथं भाजीचं सगळं हे मंडई बांधणार आहेत आणि शॉपिंग सेंटर सारखं बांधणार आहेत आणि तिथं शेतकऱ्यांना सुद्धा आणि बाकीच्या लोकांना सुद्धा जे व्यापारी आहेत त्यांना बसायला व्यवस्थित जागा देणार आहेत. आणि तिथं मला असं वाटतं की एक शौचालय सुद्धा करण्याची गरज आहे, कारण जे लोक तिथले आहेत त्यांना सुद्धा म्हणजे भाजी विकायला जे बसतात त्यांना सुद्धा तो प्रॉब्लेम असणारच आहे. त्यामुळे तिथं एखादा शौचालय सुद्धा बांधण्याचं आहे. आणि हा पोवई नाक्यावरच्या मंडईचा किंवा त्या मंडईचा हे फार मोठा प्रश्न आहे आणि महिलांचा आणि मंडईचा खूप जवळचा संबंध असतो, कारण मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंडईमध्ये जात असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी अग्रक्रमाने ह्या जुन्या मंडईच्या विकासाचा आपण असं म्हणूया प्रकल्प किंवा तिथं, आणि त्याबरोबरीने शॉपिंग सेंटर म्हणजे त्याबरोबरीनं नगरपालिकेचं उत्पन्न पण त्याच्यामधनं वाढ होईल आणि मंडईसुद्धा एक चांगल्या पद्धतीने होईल आणि सुलभ शौचालयासारखं शौचालय तिथं उभं केलं तर निश्चितपणानं महिलांची होणारी कुटुंबणा असेल किंवा पुरुषांची असेल किंवा दुर्गंधीचं जे साम्राज्य असतं ते दूर होईल. त्याच्या बरोबरीनं ह्या प्रभागाचा माझा जो अभ्यास आहे तर त्याच्यामध्ये काही ओपन स्पेसेस आहेत, तर त्या ओपन स्पेसमध्ये काही वेगळं असं आपण डेव्हलप करावं आणि त्याचा सर्वांगीण विकास कसा करावा या संदर्भात काही संकल्पना आपल्या मनाशी आहेत का? आहे आणि त्या म्हणजे त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे, माझा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे की बंड बंगल्याच्या तिथलं ओपन स्पेस आहे तिथं छोटीशी सुंदर बाग वगैरे करण्याचा, म्हणजे जेणेकरून म्हाताऱ्या वयस्कर लोकांना आणि लहान मुलांना तिथं खेळता येईल किंवा फिरता येईल, त्या ह्याच्यानं ते काम घेतलेलंच आहे. त्याच्यात मी उल्लेख सुद्धा त्याचा केलेला आहे. बरोबर. आणि त्याबरोबरीने मला असं वाटतं की तुम्ही याचा पण उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की त्याबरोबरीने आपली जी LIC कॉलनी आहे, जीवन छाया कॉलनी आहे, तिथल्या पण ओपन स्पेसमध्ये छोटेसे बाग वगैरे करायचं आहेच, म्हणजे जेणेकरून तिथल्या लोकांना जवळच लहान मुलांना वगैरे घेऊन जाता येईल, वयस्कर लोकांना फिरता येईल, त्याच्यासाठी ते करायचं आहे. आणि हाही महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाबद्दल मॅक्झिमम हरित असा तो प्रभाग व्हावा किंवा तिथं त्या बगीचा झाल्यानंतर ॲटोमॅटिकली लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणा किंवा वागडण्यासाठी एक स्थान निर्माण होतं. जवळ असेल तर अधिक तिथं मुलं जातात आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा तिथं एक विरंगुळा म्हणून त्यांना त्या ठिकाणी जाता येतं. त्याबरोबरीनं आपल्या ह्या संपूर्ण प्रभागामध्ये नाही, एकूण सातारा शहरामध्ये जनरल प्रश्न आहे हा की घन कचऱ्याच्या मोठ्या समस्या असतात किंवा कचरा नीट उचलला जात नाही, घंटा गाड्या वेळेत येतात न येतात, त्या संदर्भात काही आपल्या मनाशी काही संकल्पना आहेत का? माझा आणि दादांचा असा विचार झाला की हे जे घंटा गाडी आहेत की जे 2 दिवसात येतात किंवा 1 दिवस आड येतात, तर ते एक तर बहुतेक घंटा गाडी कमी आहेत, तर आपण त्या जराशा वाढवून म्हणजे मग ते रेग्युलर चालू होतील. त्याचा झालेलं आहे माझं आणि दादांचं बोलणं, त्यामुळं निवडणुका झाल्यानंतर त्याच्या मागे लागायचंच आहे. म्हणजे घंटागाड्यांचं प्रमाण वाढवणं किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण अलीकडे कसं आहे, आता काही आपण कचराकुंडीत कचरा काही टाकायला जात नाही, त्यामुळं घंटागाडी दारात आल्याशिवाय आपल्याला कचरा टाकता येत नाही. तो जर घंटागाडी नीट वेळेत आली नाही तर तो घरामध्ये साठवून राहतो आणि घरामध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तर त्याच्यामध्ये त्याची एक फ्रिक्वेन्सी वाढवायचा असा हा अपर्णा अविनाश बाचल यांचा असा हा विचार निश्चितपणानं आहे. त्याच्याबरोबरीनं पोवई नाका परिसर जो आहे, म्हणजे एकूण शहराचाच मुद्दा येतो खरं तर, पण पोवई नाका परिसर तुमच्या आता प्रभागामध्ये येतोय, तर तिथं जो पार्किंगचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि पार्किंग नसल्या कारणामुळं आणि बऱ्याच लोकांच्या अडचणी होतात, ट्रॅफिक जाम होतात, त्यातनं काही ॲक्सिडेंटसुद्धा होतात. तर त्या परिसरात असं पार्किंग झोन तयार करणं किंवा मल्टी स्टोरेड पार्किंग करणं असा काही संकल्प आहे? तोही मी नमूद केलेलंच आहे त्याच्यामध्ये की पार्किंगचं करणारच आहे आणि ते मल्टी ह्याचंच करायचं आहे, म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर त्याचं सुद्धा व्यवस्थित पार्किंग होईल. लोकांना येता जाता त्याचा त्रास होणार नाही, परत पार्किंगचा गर्दी होणार नाही, ह्याच्याने ते सुद्धा हे केलेलंच आहे. म्हणजे तुम्ही आश्वासन असं दिलेलं आहे किंवा जाहीरनाम्यामध्ये तुमच्या म्हणलेलं आहे? नाही, करणारच आहे. कारण आम्ही शिवेंद्र बाबा आणि उदयन महाराजांच्या ह्याच्यातनंच त्यांनीच सांगितलेले आहेत की बाबा ह्या सोयी करायच्या आहेत आपल्याला,
मग त्यांच्या ह्याच्यातनं ते सगळे निधीतनं करण्याचा प्रयत्न करणारच आहे. म्हणजे प्रयत्न नाही ते तर आहेच, पण तरी त्याचं लवकरात लवकर हे करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. नक्की नक्की. आणि ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे की तो सगळा ट्रॅफिक जामचा असा तो विषय संपूर्ण आहे. त्याच्या बरोबरीनं मंडई परिसर असेल किंवा पोळे नाका परिसर असेल, तिथंसुद्धा ज्याला आपण म्हणतो ना की हॉकर्स, जे आपल्या हातगाडीवरनं माल विकत असतात वगैरे, अशी बरीच मंडळी असतात. त्यांच्यामुळं सुद्धा ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो. पण त्यांनासुद्धा काहीतरी हक्काचं एक जागा मिळवून देणं किंवा ठिकाण मिळवून देणं असा काही विचार तुम्ही मांडलेला आहे. त्या शॉपिंग सेंटर जे हे करणार आहेत त्याच्यामध्ये माझ्या मते त्यांच्यासाठी सुद्धा त्या जागा होईल, म्हणजे मंडईच्या तिथं, किंवा मग नसेल तर दुसरीकडे पण बघता येऊ शकतं, जेणेकरून त्यांना पण हक्काचं ते ठिकाण मिळेल. आणि हे जे ट्रॅफिक होतं किंवा गाड्यांचं हे झाल्यानंतर जे चालता येत नाही त्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं पण ते हे करायचं चाललेलंच आहे. दुसऱ्या बाजूनं की एकूणच महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा मुद्दा असतो, आणि तो म्हणजे रात्री अपरात्री महिला येतात किंवा आपला प्रभाग जो आहे तो तसा शांत असतो, नाही म्हटलं असं नाही, जो मोठा प्रभाग आहे. काही काही ठिकाणी कॉलनीमध्ये आपण चालत रात्रीचे चालू असतो तरी एकटेच असतो, म्हणजे काही तिथं सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात महिलांच्यासाठी जास्त. तर त्या प्रभागामध्ये CCTV बसवायची, तर अशी काही संकल्पना आहे का? आहे. दादांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे, त्यामुळं ते CCTV बसवायचे आहेतच. पण त्यातनं पण महिला पोलीस जे साध्या वेशेत असतील त्यांचे पण गस्त वाढवायचा विचार आहे. निश्चितपणे. तेव्हा एकूण जर पाहिलं, कारण मी बाकी रस्ता, गटार, दिवाबत्ती ह्याच्याविषयी मी ताईंना बोललो नाही, कारण का तर त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत. शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्या निधीमधून म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नामधून, आणि अर्थातच नाना बाचल आणि विजय देसाई हे यांच्या प्रयत्नामधनं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं रस्त्याची कामं झालेली आहेत. खूप रस्ते आणि मंजूर झालेले आहेत. आणि काही जो भाग जो आहे, मला असं वाटतं की तो पंताच्या गोटातला वगैरे त्या तिकडचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा अजून मोठ्या प्रमाणामध्ये नाही, तेही करायचं आहेच. कारण मी दिलेलं आहे माझ्या याच्यामध्ये की त्यामुळं ते सगळ्यात आधी तिथलाच प्रश्न सोडवण्याचा माझं हे राहणार आहे. कारण तिथं खूपच रस्ते व्यवस्थित नाही आहेत, गटारी हे केलेल्या म्हणजे वाहत आहेत तशाच, मग त्या गटाऱ्यांचं सगळं बांधून किंवा झाकण वगैरे त्याच्या ह्याच्यानी सगळं ते हे करायचं आहे. असं बंदिस्त गटार करायचं आहे. कारण पहिला आता मी फिरताना जे मी बघतीये त्या ह्याच्याने तिथलाच परिसर खूप अस्वच्छ आहे. मग पहिला तोच परिसर घ्यायचा. तिथं सुद्धा स्वच्छता गृह उभं करणं किंवा सुलभ नाही, हो तेही करायचं डोक्यात आहे. आता त्या निधीतनं कसं कसं होतंय ते बघू आणि जरूर करू ते पण. हां, तर त्याच्यामुळं सर्वांगीण विकासाचा असा एक संकल्प त्यांच्या मनाशी आहे. आणि त्याबरोबरीनं त्यांना विजय देसाई यांची पण म्हणजे सहकारी म्हणून ह्या प्रभागामध्ये, कारण 2 प्रभागामध्ये 2 विजयी होणार आहेत, तर त्याच्यामध्ये विजय देसाई यांची पण त्यांना साथ असणार आहे आणि त्याबरोबर दोन्ही महाराजांची साथ असणार आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी जो त्यांचा अजेंडा आहे किंवा त्यांना जे काही काम करायचं आहे ते जे काही आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. विजय देसाईंनी सुद्धा त्यांच्या आपल्याकडे ज्यावेळेला ते मुलाखतीला आले होते तेव्हा त्यांनी सुद्धा झालेली कामं, त्यानंतर मंजूर झालेली कामं आणि होणारी कामं आम्ही दोघं मिळून, म्हणजे निवडून आल्यानंतर आम्ही दोन्ही नगरसेवक आणि नगरसेवका मिळून आम्ही जे काही काम करणार आहे तर त्याविषयी सांगितलेलं आपल्याला निश्चितपणे आहे. तेव्हा अपर्णाताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, पण तरीसुद्धा जाता जाता तुमच्या नागरिकांना किंवा तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? नमस्कार. मी हेच सांगेन की मला संधी मिळालेली आहे तर मी त्या संधीचं सोनं करण्याचं जास्त प्रयत्न करणार आहे. कारण हे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच आणि मला माहिती आहे की जनता की मला वोट करणार आहे, कमळावर वोटिंग करणार आहे. मला तुम्ही कमळाला मत द्याल, पण मला एकटीलाच नाही तर आम्ही तिघं आहोत, विजयदादा देसाई आणि अमोल मोहिते यांना सुद्धा कमळालाच मत देऊन आम्हाला तिघांना सुद्धा विजयी करा. हां, म्हणजे त्यांनी एक कमळावरतीच तुम्ही मतदान करा असं एक आवाहन केलेलं आहे. दोन्ही राज्यांचं त्यांना पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष, खंबीर पक्ष, ज्याचं केंद्रामध्ये राज्यामध्येच राज्य आहे, तर ह्यांचं एक पाठबळ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की
ह्या निवडणुकीमध्ये जनतासुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस मतदान करून विचार करेल. ताई, तुम्ही आज या ठिकाणी आलात, तर आपले विचार व्यक्त केलेत, आपला जो काही एक कामाचा अजेंडा आहे किंवा आपला जे काही एक व्हिजन आहे ते मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलात. त्याबद्दल आपले आभार आणि आपल्या ह्या निवडणुकीतील विजयासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.